आल्याबद्दल त्यांचं मनाच्या अंतःकरणापासून खूप 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 धन्यवाद. खरंच एक चांगलं व्यक्तिमत्व या 40+ दिवा संघाचं सातत्याने सहकार्य करतात. कुठलेही मॅचेस असो किंवा गावात काही प्रोग्राम असो, या 40+ संघाची खूप चांगली संकल्पना आहे. आपल्या गावाच्या पाठीमागे राहणे हे एक मोठं योगदान आहे. त्यामध्ये जर विचार केला, प्रकाश केने असतील, अजय पाटील असतील, नितीन मडवी, प्रभाकर मडवी, मीनानाथ मडवी, त्याचबरोबर पाहिलं गेलं तर खूप खूप धन्यवाद 40+ संघाचं या स्पर्धेत आम्हाला मोलाचा वाटा दिल्याबद्दल, या स्पर्धेचा शोभा वाढवली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्व मान्यवरांचं. तर जाऊयात मॅचकडे. या दुसऱ्या मॅचचा चांगला एक गोड आवाज आपण ऐकणार आहोत. या पनवेल नगरीतील एक चांगला गोड आवाज चेतन गावड याचा. मी थांबतो, तुम्ही थांबू नका, पाहत राहा. दिवा 30+ आयोजित 30+ कप आपण पाहतोय, तर पाहत राहा. धन्यवाद. चला, दोन्ही संघांचे 12th मॅन समालोचन कक्षामध्ये पाठवायचं आहे. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. 14 विद्या 64 कळा 4 वेद बापा माझा गणरया. सर्व मंगल्य मंगल्य शिवे सर्वाद्य साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणे नमस्तुते. सकाळ ही सुंदर असावी, आई एकविराची मूर्ती नजरेसमोर असावी. मुखी असावे एकविरा आईचे नाव, सोपे होईल सर्व काम. एकविरा आई की जय. सुंदर असं दमदार आयोजन पाहायला मिळतोय. दिवा कोलीवाडा 30+ब यांच्या माध्यमातून पहिली मॅच देखील दिवा कोलीवाडा संघाने विजय संपादन केले. या स्पर्धेमध्ये दमदार मॅच पाहायला मिळाले. एका बाजूला कराबे ब संघ खेळत होता, आता या मॅच मध्ये कराबे संघ पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये उलटफेर पाहायला मिळेल का? क्षेत्ररक्षण टॉस जिंकून कोपरखैरणे संघाने क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय करावे संघाने प्रथम क्षेत्ररक्षण घेण्याचा निर्णय घेतलाय. टॉस जिंकला कोपरखैरणे आणि बॅटिंग घेतलंय. पंचांचा ग्रीन सिग्नल. 4 षटकांचा सामना. आघाडीचा जोडी मैदानच्या आतमध्ये एका बाजूला ओमकार तर दुसऱ्या बाजूला दिलीप ही जोडी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर अलंकार. पहिल्या षटकात प्राचरण करण्यात आलंय. सुंदर अशी मॅच पाहायला मिळते. वर्तुळाच्या आतमध्ये 9 खेळाडू, इनफिल्डच्या बाहेर 2 खेळाडू पाहायला मिळतात. एक लॉंग ऑन तैनात करण्यात आलाय. पाहायला गेलं तर उंचपुरा असा गोलंदाज पहिल्या षटकात अलंकारचा वापर करण्यात आलाय. पहिला बॉल राऊंड विकेट कडून वेगाने फेकला होता. वेग प्रचंड पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवर 4 चित करत असताना फलंदाजाला अक्षरशः नामोहरून करून टाकतोय पहिल्याच बॉलवर. नवी मुंबई एक्सप्रेस म्हणून त्याची ओळख आहे. या परिसरात सातत्याने मग अनेक स्पर्धा गाजवत आलाय. आज देखील तितकाच वेग पाहायला मिळतोय. 30+ क्रिकेट देखील सातत्याने गाजवताना पाहायला मिळतोय. छाप सोडले त्याने देखील या क्रीडांगणावर. आतापर्यंत 2 बॉलवर प्रभावित केलंय. ओमकार सारख्या दिग्गज खेळाडूला अजूनही शांत ठेवण्यामध्ये सफल ठरतोय. दारवे चा हा एक बेताब बादशाह म्हणून त्याच्याकडे पाहिला जातो. मग मोठमोठ्या स्पर्धा तो गाजवत आलाय. इथे मात्र चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंगॉनला क्षेत्ररक्षक आहेत डीप मधून फील्ड करताना पाहायला मिळतोय. पहिली धाव टीम कोपरखैरण्याच्या नावावर पाहायला मिळते. श्री गणेश होतोय एक या धावसंख्येने. आई एकविरा कोपरखैरणे संघ मैदानच्या आतमध्ये चांगला खेळ चालू असताना आतापर्यंत अलंकारची गोलंदाजी सुंदर पाहायला मिळते. सुरुवात चांगली करून दिली टीम साठी. इथे मात्र चांगला फटका कव्हर करे फटका चाललाय दन करत. चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चौकार आणि या 4च्या मदतीने धावपळ जाऊन पोहोचेल तो 5 या धावसंख्येवर. पाहायला गेलं तर ओमकार देखील दिलीपच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला पहिल्याच बॉलवर. अगदी पाहायला गेलं तर फटक्याला ग्लान्स केला होता आणि चेंडू
फरार झाला 4 धावन करता. अशाच पद्धतीचा आता मात्र खेळ करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. P1च्या षटकात जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न असेल आणि त्याच अनुषंगाने खेळ क्रीडांगणाच्या आतमध्ये चालू असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल अगदी कशा प्रकारचा फेकेल याकडे देखील लक्ष असेल. वेग आहे त्याच्याकडे, स्विंग देखील पाहायला मिळतो. इथे मात्र लेग स्ट्रिकच्या खूपच बाहेर जाणारा बॉल. पंचांचा इशारा येतोय. वाईटचा अतिरिक्त मध्ये भर पडेल. वाईट आणि वाईट हे खूप मोठी बाब आहे आणि 1च्या स्वरूपात धावपळक जाऊन पोहोचेल ते 6 या आकड्यावर. पुढचा बॉल राऊंड विकेट काढून इथे मात्र समोरला व्ही शेप मध्ये फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय चेंडूच्या मागे. चांगला एफर्ट पाहायला मिळतोय. दुसरीचा प्रयत्न चालवलाय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण करत असताना या 2च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 8 या धावसंख्येवर. सुरुवात चांगली पाहायला मिळते कोपरखैरणे टीमची. आई एकविरा कोपरखैरणे या नावाने खेळत असताना संघ सकाळच्या सत्रामध्ये पाहायला मिळतो आहे. सुंदर खेळ. इथे मात्र फटका स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये अडवण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर झाले असते तर फलंदाज नक्कीच धावचीच्या स्वरूपात बाद झाला असता. मात्र सेफ बॉपिंग क्रीज मध्ये तो पोहोचलाय. षटक क्रमांक 1चा खेळ संपन्न. धावफलकावर बिनबाद 9 धावसंख्या. या स्पर्धेमध्ये आमचे प्रमुख मान्यवर निरोप घेत असताना त्यांचं देखील मनापासून स्वागत. आपली उपस्थिती नोंदवली. एक स्पर्धा म्हटली की मग भरपूर मान्यवर आणि मान्यवरांचा मान सन्मान करताना दिवा कोलीवाडा 30+ब हे प्रचंड मेहनत कालपासून पाहायला मिळते. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, फायनलचा दिवस. आता आज देखील उत्सुकता असेल कोणता संघ पुढे सरकेल, मग ट्रॉफीचा हकदार कोणता संघ ठरेल याकडे देखील आज मात्र चर्चा या ठिकाणी भरपूर होताना पाहायला मिळतात. चला, कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग नाही घ्यायची आहे. जास्त वेळ न घेता सामना लगेचच चालू करायचा आहे. दुपारचं कडाक्याचं ऊन पाहायला मिळतोय. अगदी पाहायला गेला तर सुंदर सुरुवात केली या 2 खेळाडूंनी. P1च्या षटकात अलंकार सारख्या दिग्गज गोलंदाजाला मात्र चांगल्या धावा घेतल्या. 9 धावा पहिल्या षटकात पाहायला मिळाल्या अलंकारच्या विरोधात. दुसऱ्या षटकात प्राचरण करण्यात आलं विनोद या गोलंदाजाला. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण थोडस सजवत असताना पाहायला मिळतो आहे. शॉर्ट पॉइंट कडे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. शॉर्ट लॉंगॉन कडे क्षेत्ररक्षक तैनात करण्यात येत आहे. पाहायला गेलं तर ऑफ साइडला फिल्डिंग डिपार्टमेंट अगदी घेरून ठेवलाय. फलंदाजा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न असेल मात्र पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिरिक्त मध्ये भर पडेल. एक धाव देखील महत्वाची आहे. आई एकविरा कोपरखैरणे संघाला 30+6 ब संघ खेळत असताना कोपरखैरणे संघ खेळत असताना पुढचा बॉल विनोदचा ओव्हर द विकेट कडून चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय दन करत डीप काऊ कॉर्नर रिजन कडे. क्षेत्ररक्षक बॅकअप देत असताना चेंडूच्या मागे आणि चांगली फिल्डिंग पाहायला मिळते अलंकारची. लॉंगॉन मधून वेगाने आल्या आणि काऊ कॉर्नरला धावा वाचवल्यात त्याने 2. नाहीतर हा चेंडू नक्कीच 4 धावांसाठी फरार झाला असता. मात्र चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. ज्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळाली अगदी त्याच पद्धतीची आज मात्र चेंडू अलंकारची पाठ घेताना पाहायला मिळते. मग गोलंदाजी डिपार्टमेंट असो, फिल्डिंग डिपार्टमेंट असेल, अगदी चांगलं पाहायला मिळतो. आमच्या मुख्य आयोजक या स्पर्धेचे दिवा कोलीवाडाचे 30+चे हे मेंबर आहेत आणि आज मात्र या पॅव्हलियनच्या बाहेर बाउंड्रीवर आज ते उभे आहेत. सर्व आज त्यांची प्रचंड मेहनत आहे. मग राकेश दादा असतील, सर्व पदकारी असतील, आज मात्र त्यांची या स्पर्धेला प्रचंड मेहनत पाहायला मिळते. चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळाला. आतापर्यंत षटक विनोदचं देखील चांगला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न. मात्र पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द ऑफ स्टंप. अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 14 या धावसंख्येवर. सुरुवात तर चांगली आहे आई एकविरा कोपरखैरणे टीमची. पाहायला गेलं तर अगदी कोळ्यांची कुलस्वामिनी एकविरा आईला आज नतमस्तक. इथे मात्र फटका चांगला आहे. चेंडूला पाठवलाय 4 धावांसाठी
येतोय दमदार, दर्जेदार, रुबाबदार, शानदार चौकार आणि या 4च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवर. काय फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये करत असताना पाहायला मिळतो ओमकार हा फलंदाज. चांगले स्ट्रोक, अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक. षटक क्रमांक देखील चांगली होताना पाहायला मिळते, मात्र क्षेत्ररक्षकाची न मिळणारी साथ, त्यामुळे ह्या धावा येताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदल करताना पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. पाहायला गेलं तर क्षेत्ररक्षण फील्ड चेंज केलं थोडेसे. इथे मात्र अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पडल्यानंतर सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू. डॉट पाहायला मिळतोय. चांगलं षटक पाहायला मिळतोय. आतापर्यंत ज्या पहिल्या षटकात धावा खर्च केल्या होत्या, अगदी अलंकार सारख्या दिग्गज गोलंदाजावर 9 धावा घेतल्या होत्या. दुसऱ्या षटकात देखील धावा होताना पाहायला मिळतात. चेंडू कव्हर पॉइंटच्या वरतून क्षेत्ररक्षक आहे ते इनफिल्डच्या बाहेर. चांगली फेकी पाहायला मिळतोय. बॅकअप देखील पाठीमागे आहे. या धावा ऍड होतील टोटल मध्ये 2 आणि या 2च्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचेल ते 20 या धावसंख्येवर. चांगली सुरुवात पाहायला मिळते या दोन संघांमध्ये. आतापर्यंत पाहायला गेलं तर 10.00च्या सरासरीने धावा बनवताना पाहायला मिळाल्यात. ही जमेची बाब आहे आई एकविरा संघाची. अद्याप एकही खेळाडू बाद करू शकलेत नाहीत. कोपरखिरण संघ म्हटला की मग हे आघाडीचे 2 धुरंधर मैदानाच्या आतमध्ये आता मात्र थैमान मांडला त्यांनी 2 खेळाडूने. ओमकार तर दुसऱ्या बाजूला दिलीप. चांगला खेळ चालू असताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर मोनिश या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. मोनिशला वापर करण्यात आलाय. पाहायला गेलं तर पहिल्या 2 गोलंदाजांनी अक्षरशः चांगली गोलंदाजी केलंय. आता मोनिशला देखील हेच करावं लागेल. पाहायला गेलं तर एका बाजूने आक्रमण व्हावं लागेल कोपरखिरणे 30+ ब या संघाला. इथून ओमकार अगदी सेट झालाय फलंदाज. त्याच्या बॅट मधून एक चौकार पाहायला मिळाला. दिलीप देखील सेट झालाय खेळपट्टीवर. आता धावा करण्याचा प्रयत्न असेल या 2 खेळाडूंचा. अकुटप्प्याचा बॉल पडल्यानंतर सनकन आतमध्ये बॉल येताना पाहायला मिळाला. डॉट बॉल, निर्धाव बॉल फेकत असताना काय गोलंदाजीची छाप पाहायला मिळते. अगदी शैली पाहिली तर मग गोलंदाज सुंदर गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. त्याच्याकडे व्हेरिएशन आहेत आणि रनअप देखील छोटासा आहे त्याचा. पाहायला गेलं तर 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन सर्कलच्या इथून चेंडू फेकत असताना पुढचा बॉल अगदी वेगाने टाकला होता, मात्र लेग स्ट्रिकच्या खूपच बाहेर जाणारा बॉल. पंचांचा इशारा येतोय आउटसाइड द लेग स्टिम असा हा बॉल फेकला गेला होता. पंचांनी दंडित केले गोलंदाजाला. 1 धाव अतिरिक्त मध्ये भर पडेल आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचले ते 21-21 ऑन अ स्कोर बोर्ड विदाउट लॉस. चांगली सुरुवात पाहायला मिळते या 2 संघांमध्ये. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न. अजून एक डॉट बॉल फेकताना पाहायला मिळतोय. दर्जा उंचावत असताना मोनिश आपल्या गोलंदाजीचा आणि सिद्ध करतोय आज मात्र स्वतःला. आणि क्रिकेटच्या खेळात स्वतःला बऱ्याचदा मग सिद्ध करत असताना क्रीडांगणाच्या आतमध्ये आज जबाबदारी देखील कॅप्टनने दिली आहे करावे टीमच्या आणि तो सार्थ ठरवत असताना धीम्या गतीचा बॉल फेकला होता. बिग हिटचा प्रयत्न. अजूनही 3रा बॉल डॉट खेळत असताना दडपण पाहायला मिळतोय. स्पष्टपणे दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न दिलीपवर. आता मात्र थोडासा पॅकफुटला संघ गेलाय कोपरखिरणे. सुंदर गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय. प्रितेश मिरकोटे दादांचं देखील आगमन झालंय, त्यांचं देखील वेलकम. इथे मात्र फटका हवेमध्ये केला. अलंकार आहेत. हाईट फॅक्टर महत्वाचा आहे क्रिकेटच्या खेळात आणि आपल्या स्वतःला झोकून दिलं होतं. चांगली फील्ड पाहायला मिळतोय समोरच्या दिशेने. विशेप मध्ये फटकेबाजी चांगली करतोय दिलीप आणि आज दिलीपने देखील प्रभावित केलंय. थोडस दिलीपला देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवण्याचा गोलंदाजीचा प्रयत्न अगदी आतापर्यंत सफल ठरलाय मोनिशचा. योग्य निर्णय आतापर्यंत. मोनिश चेंडू देखील लेग ऑफ स्ट्रीमच्या वरून टाकण्याचा प्रयत्न. चेंडू फटका चांगला आहे. चेंडूला पाठवलाय. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू टाळलाय. सीमा रेषा पार. 6 धावांसाठी येतोय षटकारासाठी आणि या 6च्या मदतीने धावपळकावर धावसंख्या जमवली गेली ती 28. पाहायला मिळतो तो ओमकारचा जलवा. काय फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये करत असताना याच फटक्यांसाठी ओमकारला देखील जाणला जातो.
अगदी आज सिद्ध करायचं आहे आणि एक धावसंख्या चांगली सेट करायची आहे. त्या अनुषंगाने खेळ करत असताना सुंदर धावसंख्या उभी करताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 प्रोग्रेस. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. मात्र क्षेत्ररक्षक आहे, क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क, यूज इट 6. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 34 ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. कोपरखेरणे टीम 30+. अंतिम षटक अनिल या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. जबाबदारीने खेळत असताना ओमकारने देखील बॅट मधून जलवा दाखवत असताना त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 सिक्सर पाहायला मिळाल्यात. प्रेक्षकांचा देखील तुडुंब गर्दी पाहायला मिळते आज या मैदानाकडे. पाहायला गेले तर चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. आज सुट्टीचा दिवस, मैदानाकडे बरेच मग प्रेक्षक येताना पाहायला मिळतील. अनिल पाहायला गेलं तर छोटासा रनअप घेऊन पहिलाच बॉल धीम्या गतीने त्याला पाठवलाय. काऊ कॉर्नर रिजनच्या वरतून दिलीपच्या बॅट मधून येतोय दमदार षटकार आणि हा 6च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल ते 40 धावा. पाहायला गेलं तर कोपरखेरणे संघाची ही जमेची बाब आहे. अजूनही एकही विकेट काढला नाहीये. इथून ब्रेक थ्रो देखील मिळवून द्यावा लागेल. ज्या अलंकारवर अपेक्षा होत्या अगदी गोलंदाजी छान पाहायला मिळाली अलंकारची, मात्र एकही विकेट त्याला घेता आला नाही. प्रमुख गोलंदाज संघाचा आणि नवी मुंबई एक्सप्रेस या म्हणून ओळखला जातो. ठाणे एक्सप्रेस म्हणून त्याच्या नावावर अनेक रेकॉर्ड आहेत. मग आज त्याला सिद्ध करायचं होतं, मात्र गोलंदाजी अत्यंत सुंदर पाहायला मिळाली. पुढचा बॉल इथे मात्र फुलर लेनचा बॉल त्याला पाठवलाय. चेंडू चाललाय आउट ऑफ द पार्क, ठोकलाय. दिलीपच्या बॅट मधून येतोय दुसरा ब्लास्ट, षटकार आणि या 6च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचेल ते 46 ऑन स्कोर बोर्ड. सेट फलंदाज पाहायला मिळतात. हे 2 चांगली धावसंख्या या 2 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत अर्धशतकाच्या समीपात हा संघ जाऊन पोहोचलाय. धावपलकावर धावसंख्या 46 पाहायला मिळते. ही जमेची बाब आहे या संघाची. अजूनही एक विकेट घेता आला नाही. कुठेतरी अडथळा दूर करावा लागेल गोलंदाज अनिलला. इथून एखादा ब्रेक थ्रू मिळवून द्यावा लागेल. एक डॉट बॉल कराव्या टीम साठी महत्वाचा आहे आणि त्याच अनुषंगाने गोलंदाजी करावी लागेल. इथे मात्र पाठीमागे लॉंग स्टॉपला चेंडू चाललाय घोषित क्षेत्राकडे. एकच धाव आणि या एकेरीच्या जोरावर धावपळक जाऊन पोहोचलाय तो 47 धावसंख्या. कालपासूनचा विचार केला तर आजच्या दिवसात सर्वात अधिक उच्चांक गाठणारा संघ कोपरखेरणे ठरतोय. कालच्या दिवसात देखील 35 धावा हे उच्चांक होतं या स्पर्धेचा. आज मात्र धावा पाहायला मिळतात. आज या खेळाडूंचं कर्तृत्व सिद्ध करत असताना एका बाजूला ओमकार तर दुसऱ्या बाजूला दिलीप. चांगला खेळ पाहायला मिळतो या 2 धुरंधरांचा, जे आघाडीचे फलंदाज. इथे मात्र दूरवरून खेळण्याचा फटका. डॉट चेंडू फेकत असताना स्विंग रोल करतोय. बॉलला देखील वळण देताना गरकन यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावताना पाहायला मिळतोय. सुंदर बॉल फेकत असताना सुपर बॉल पाहायला मिळतोय. गोलंदाजी अत्यंत महत्वाची करताना पाहायला मिळतोय. गोलंदाजीचा क्लास दाखवत असताना इथे मात्र आडव्या बॅटने चेंडूला धाडलाय. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार आणि ह्या 4च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो. अर्धशतक कंप्लीट करत असताना टीम कोपरखेरणे वेल प्लेड बॉईज. चांगला खेळ. 51 धावा धावपटलावर जमवल्या गेल्यात. या 2 धुरंधरांनी आजच्या दिवसातली चांगली पार्टनरशिप पाहायला मिळते या 2 खेळाडूंच्या माध्यमातून. अजून एक चांगला फटका स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय. आकाशाला गवसणी घालणारा येतोय षटकार आणि या 6च्या मदतीने धावपळक जाऊन पोहोचलाय तो 57 या धावसंख्येवर. आणि उत्तर अर्धामध्ये 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे टीम करावेला आणि धावा कोपरखेरणे टीमला या वाचवायच्या आहेत. कशा प्रकारे या धावा केल्या जातील, कशा प्रकारे या धावा वाचवल्या जातील याकडे लक्ष असेल. आता मात्र एक चांगली
इनिंग पेश केली या दोन खेळाडूंनी. एका बाजूला ओमकार तर दुसऱ्या बाजूला दिलीप. 57 धावांची भागीदारी. दमदार खेळ या मॅच मध्ये पाहायला मिळाला. या खेळाडूंसाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद झाला पाहिजे. कालपासून आजच्या दिवसातला हा सर्वात अधिक मोठा संख्येचा उच्चांक पाहायला मिळतोय. सुंदर खेळ प्रभावित केले या दोन खेळाडूंनी. अगदी प्रेक्षकांना देखील चौकार षटकार पाहायचे होते. आज मात्र चांगला खेळ या क्रीडांगणावर होताना पाहायला मिळतोय. मन जिंकलीत या दोन पट्ट्यांनी. आतापर्यंत ओमकारने 7 दिले, 19 धावा योगदान दिलं. दिलीपने 34 धावांची एक विस्फोटक खेळी पाहायला मिळाली. या दोन खेळाडूने आज मात्र 4 चांद लावताना पाहायला मिळाल्यात आणि 57 धावा उभ्या केल्यात आणि 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आदरणीय प्रमोददादा पाटील यांचं आगमन झालं. त्यांचं देखील दिवा कोलीवाडा 30+ बसच्या माध्यमातून मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. त्यांच्या समवेत विशाल मडवी दादांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील 30+ दिवा कोलीवाडा यांच्या माध्यमातून मनाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. दुसरीच्या दुनियेतील राजा माणूस नंदकिशोर मडवी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील मनापासून स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय नंदकिशोर मडवी साहेबांचा सत्कार घेतला जातोय मुख्य व्यासपीठावर. या स्पर्धेचे शिल्पकार आधारस्तंभ आदरणीय अश्विन दादा यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे दादा. आदरणीय राहुल सालवी साहेब आपण देखील व्यासपीठाकडे विराजमान करायचं आहे. टेनिस क्रिकेटमध्ये एक मोठं नाव नवी मुंबई परिसरातील सातत्याने मग मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आलाय. तर दादांचा देखील व्यासपीठावर सन्मान केला जात आहे. आमच्या स्पर्धेच्या दिवा कोलीवाडा 30+ बसच्या माध्यमातून मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन इथे यथोचित मान सन्मान केला जातोय. या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय राजाराम मडवी साहेबांचं आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून वेलकम. तर या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. आदरणीय राजाराम मडवी साहेब आपण देखील या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ देऊन, वस्त्र अलंकार देऊन इथे सन्मान केला जातोय.
जिथे दोन संघांमध्ये आजच्या दिवसातला दुसरी मॅच पाहायला मिळते. एका बाजूला करावे तर दुसऱ्या बाजूला कोपरखैरणे. 58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना अलंकार एक दिग्गज खेळाडू मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूने त्याला साथ देताना अभयला पाहतोय. लक्ष असलेल्या मॅच कडे सर्वांचं एक समोर देखील मोठा खेळाडू पाहायला मिळतोय आणि त्याला देखील अनुभव आहे. सातत्याने मग मोठमोठ्या स्पर्धा गाजवत आलाय आणि अनेक मग पराक्रम त्याचे या नवी मुंबई परिसरात पाहिलेत. इथे मात्र पहिल्याच बॉलवर कव्हरच्या वरतून धाडलाय, चेंडू चाललाय दणदण करत, चाटत पुसत गोलंट्या घेत पहिल्याच बॉलवर मान्यवरांचा दमदार स्वागत करत असताना या चारच्या मदतीने आदरणीय रमेश पाटील साहेबांचं या चौकाराच्या माध्यमातून इथे मात्र आगमन पाहायला मिळालं. दादांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सरचे स्वागत. चांगला फटका पाहायला मिळाला, एक्झिक्यूट कव्हर पॉइंट कडे चेंडू पाहायला मिळाला. पहिल्याच बॉलवर तडाखा पाहायला मिळतोय ओमकारच्या अगेन्स्ट. याच पद्धतीची फटकेबाजी करावी लागेल या मॅच मध्ये. पाहायला गेलं तर टीट फॉर टॅट. इथे मात्र बॅटची कडा होती, मात्र झेल भूमीला दान. यष्टीरक्षक पाठीमागे झेल सोडताना पाहायला मिळाला. अगदी मोठा खेळाडू आहे या परिसराचा. अलंकार म्हटला की टोपण नावाने त्याला ओळखला जातो, मॅक्सवेल या टोपण नावाने ओळखला जातो. मग आज मॅक्सवेल सारखी खेळी करावी लागेल. करावी टीमला गरज आहे त्या खेळीची आणि तोच खेळ करावा लागेल. क्रीडा रसिकांच्या मनामनामध्ये घर करणारे हे नाव. इथे मात्र लॉप केला चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. दोन क्षेत्ररक्षकांमध्ये लागलेले युद्ध आणि इथे अप्रतिम फिल्डिंग पाहायला मिळतोय. फिल्डिंग डिपार्टमेंट कोपरखैरण्याचं अत्यंत चांगलं आहे आणि या दोनच्या सहाय्याने धावगतीला आकार देताना पाहायला मिळतोय. 6 या आकड्यावर धावसंख्या अगदी सुरुवात चांगली करून दिली अलंकारने. त्याला साथ देखील अभयला देखील या मॅच मध्ये साथ द्यावी लागेल. चांगला खेळ करावा लागेल. समोर देखील ताकदवान गोलंदाज म्हणून ओमकारचं नाव आहे आणि ज्या ओमकारने प्रथम फलंदाजी करत असताना 19 धावा उभ्या केल्या तोच ओमकार. इथे मात्र वेगाने टाकला होता आपटी बार बॉल, त्याला जातोय लॉंग स्टॉप रिजन कडे बाईकच्या स्वरूपात सिंगल आणि या सिंगलच्या जोरावर धावफलकावर धावसंख्या जमवली गेली 7 या आकड्यावर. सुरुवात चांगली आहे आणि ही स्पर्धा युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट चे ॲडमिन आमचे मित्र सूरज गायकर त्यांची देखील उपस्थिती आहे या स्पर्धेला. त्यांचं देखील मनाच्या अंतःकरणापासून स्वागत. इथे मात्र फटका लांब 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 दूरच, खूपच लांब षटकार. स्टँड अँड डिलिव्हर, स्टँड अँड डिस्पॅच चेंडूला पाठवलंय टाटा बाय बाय करत. आदरणीय सूर्यकांत मडवी साहेबांचं आगमन झालं, त्यांचं देखील स्वागत या स्पर्धेच्या. 3 षटकांसाठी अलंकारसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक सूर्यकांत मडवी दादांकडून. फटका क्लास. कालच्या दिवसात असे फटके पाहायला मिळाले नव्हते. आज मात्र दमदार खेळ पाहायला मिळतोय. सर्वात अधिक लांब षटकार. अजून एक तडाखा पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या वरतून धाडलाय, अलंकारच्या बॅट मध्ये येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. दमदार खेळ पाहायला मिळतोय. काय फटकेबाजी मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर हा खेळाडू आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 षटकार पाहायला मिळाले. षटक क्रमांक 1 चा खेळ संपन्न आणि धावफलकावर धावसंख्या जमवल्या गेल्या त्या 19. सुरुवात चांगली केली आहे. ज्या प्रकारे गोलंदाजी करत असताना अलंकारने सुरुवात करून दिली होती टीमला. 9 धावांचं षटक फेकलं होतं. फलंदाजी करत असताना देखील तो वन मॅन आर्मी लढताना पाहायला मिळतोय. मात्र साथ द्यावी लागेल, अभयला देखील साथ द्यावी लागेल, तर एखादं चांगलं षटक फेकावं लागेल. या मॅच मध्ये कलांटने देणारं षटक पाहायला मिळेल. कशा प्रकारची गोलंदाजी होईल याकडे देखील लक्ष असेल. प्रमुख गोलंदाजावर आक्रमण केलं, अगदी हल्ले चढवताना पाहायला मिळालाय. पहिल्या षटकात ओमकार सारख्या वेगवान तेज तर्रार गोलंदाजाला 4 उचित धूल चाटली गेले फलंदाज अलंकारने.
58 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर दुसऱ्या षटकात प्राचरण करण्यात आलंय. दीपेश या गोलंदाजावर प्राचरण करण्यात आलंय. अगदी पाहायला गेला तर जबाबदारीने षटक फेकावं लागेल. पहिल्याच बॉलवर इरादे स्पष्ट करत असताना डॉट बॉल फेकत असताना चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी धीम्या गतीचा बॉल, त्याला दिशा द्यायची होती मात्र चेंडू नो मिस लँड मध्ये ट्रॅव्हल होताना खराब क्षेत्रक्षम पाहायला मिळतोय. दोन धावा कंप्लीट केल्या जातात. फटका चेंडूला फ्लाइट दिली गेली आणि या दोन धावा कंप्लीट केल्या जाव्या. या दोनच्या जोरावर धावफलक पुढे सरसवताना पाहायला मिळतोय. 21 ऑन स्कोअर बोर्ड. अजून एक धीम्या गतीचा बॉल फेकताना पाहायला मिळतोय. चेंडूला जास्त फ्लाइट दिली जाते. फलंदाजाला मारण्यापासून मजबूर केलं जाते गोलंदाजीच्या माध्यमातून. दीपेशकडे शैली आहे, व्हेरिएशन आहे आणि अशा पद्धतीचे बॉल खेळताना थोडस फलंदाजाला थोडस अडथळा पाहायला मिळतोय. ज्या अभयला बिगिटचा प्रयत्न होता इथे मात्र अको टप्प्याचा बॉल त्याला भिरकावायचा होता. लॉंग स्टॉप रिजन मध्ये एकच धाव आणि या इकरीच्या जोरावर धावसंख्या जाऊन पोहोचली होती 23 या आकड्यावर. UTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. मग फाउंडर मनोज दादा पाटील मनोज मडवी त्यांच्या समवेत सूरज गायकर अचूक माहिती टिपली जाते. अचूक एक क्षण चित्र घेतले जातात. सर्वांची या स्पर्धेसाठी प्रचंड मेहनत पाहायला मिळते. इथे मात्र पुढे सरसावत फटका खेळायचा होता. धीम्या गतीचा बॉल बीट करून जातो अलंकारला. दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाज अलंकार व दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न. मॅजिक षटक फेकत असताना इथे मात्र कव्हरच्या वरतून धाडलाय. एक्स्ट्रा कव्हर सीमा रेषा पार आउट ऑफ द पार्क बी यूज षटकार आणि या 6च्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय तो 29 या धावसंख्येवर. षटक क्रमांक 2 चा खेळ समाप्त. धावफलकावर धावसंख्या जमवली गेली ती 29 विदाउट लॉस. बारा बॉल आणि 29 ची गरज. अजूनही 29 धावा करायच्या आहेत. धावफलकावर धावसंख्या जमवल्या गेल्या 29 विदाउट लॉस. चांगली बाब आहे. पाहायला गेलं तर खेळ देखील सुंदर पाहायला मिळतोय आणि जी सुरुवात करून दिली आहे ग्लेन मॅक्सवेलने या मॅच मध्ये दमदार खेळ पाहायला मिळतोय करावे टीमच्या माध्यमातून. तिसऱ्या षटकात प्राचरण करण्यात आलंय. गोलंदाजी मार्कवर धीरज या गोलंदाजीचा वापर करण्यात आलाय. अगदी धीरजला देखील चांगलं षटक फेकावं लागेल. संघ कुठेतरी पाहायला मिळालं तर सामना अजूनही दोन संघांच्या दरम्यान झुंजताना पाहाल. इथे मात्र अभयच्या बॅटमधून तडाखा पाहायला मिळतोय मात्र झेल सुटला गेलाय. जीवनदान मिळतोय अभय या खेळाडूला. जेव्हा फलंदाजचा झेल सुटला जातो तेव्हा त्याचा आत्मविश्वास दुणावतो आणि मग तो रंग विल्लाला सुरुवात करतो. या मॅच मध्ये देखील अभय आक्रमक होताना पाहायला मिळेल का? तर दुसऱ्या बाजूला मॅक्सवेल खेळत असताना इथे मात्र तडाखा पाहायला मिळतोय कव्हरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत आणि टिपला गेलाय झेल आणि फलंदाज अलंकार. धक्का नंबर लागतो टीम करावेला. पहिला अलंकार बॅक टू द ग्राउंड. एक मोठा अडथळा दूर केलाय कोपरखैरणे संघाच्या गोलंदाजाने. ज्या खेळाडूसाठी जाल विणलं होतं अगदी त्या जाल्यात मोठा मासा गुंतला गेलाय. अलंकार हा फलंदाज. धक्का नंबर लागतोय पहिला अलंकारच्या स्वरूपात. दहा बॉल आणि 28 ची गरज या मॅच मध्ये. आदरणीय रमेश दादा पाटील यांचा व्यासपीठावर सन्मान केला जाईल.
आदरणीय विशाल मडवी यांच्या शुभ हस्ते सन्मानित केले जाते. दादांना रमेश दादा पाटील यांचा सन्मान केला जातो. मुख्य व्यासपीठावर माहिती उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन दादांचा सन्मान केला जातोय. वेलकम दादा, या स्पर्धेला आपला अमूल्य वेळ दिल्याबद्दल आपलं देखील धन्यवाद. षटक क्रमांक 3 प्रोग्रेस 10 बॉल आणि 28 ची गरज या मॅच मध्ये उलटफेर होताना पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूला आक्रमण करावं लागेल फलंदाज अनिलला. पुढचा बॉल इथे मात्र चांगला बॉल पडल्यानंतर यष्टिरक्षकाचा वेध घेताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल, जसे डॉट बॉल फेकतील तर तसा दबाव वाढला जाईल. व्यासपीठावर दादांचा सन्मान केला जातोय. 9 चेंडू आणि 28 ची गरज, चांगली मॅच पाहायला मिळतोय. इथे मात्र बिग हिटचा प्रयत्न, मात्र मोठा फटका खेळण्यापासून आता मात्र प्रयत्न आहेत फलंदाज अनिलचे. मात्र दुसरा डॉट बॉल खेळताना पाहायला मिळतोय. दबाव आणि दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न गोलंदाज धीरजचा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मॅजिक स्पेल फेकताना पाहायला मिळतोय. ज्या षटकाची गरज होती त्या षटक अगदी कोपरखैरणे टीम साठी फेकत असताना पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इथे मात्र स्क्वेअर लेग कडे चेंडू चाललाय. सिंगल, एकच धाव आणि या इकरीच्या जोरावर धावपड्यात जाऊन पोहोचलाय तो 31 या धावसंख्येवर. नेक्स्ट मॅच असेल दिबा कोलीवाडा सज्ज राहायचा. इथून विनर संघ आपल्या समोर खेळताना पाहायला मिळेल. पाहायला गेलं तर पकड मजबूत केले कोपरखैरणे टीमने या मॅच मध्ये. षटक क्रमांक 3 चा खेळ संपन्न. पाहायला गेलं तर धावपळकावर धावसंख्या जोडल्या गेल्या त्या 31. 6 चेंडू आणि 27 ची गरज. हे षटक निर्णायक होतं कोपरखैरणे टीम साठी. अत्यंत चांगलं षटक पाहायला मिळालं. धीरजने धावा खर्च केल्या या षटकात. अवघ्या 2 धावा खर्च करत असताना मॅक्सवेल सारख्या दिग्गज खेळाडूला परतावलं. ज्या खेळाडूकडे अपेक्षा होत्या आशाभूत नजरेने कराबे टीम पाहत होती, मात्र त्याच खेळाडूला बाद करण्यामध्ये सफल ठरला गोलंदाज धीरज. चला स्पीडअप करायचंय. अंतिम षटक गोलंदाजी मार्कवर संदीप या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. वेळ न घेता लगेचच सामना चालू करायचा. पंच ऑन करायचं खेळाडूंना. दुपारचं सत्र पाहायला मिळतं कडाक्याच्या उन्हात. या मॅचचा आनंद घेत असताना संपूर्ण आज मात्र प्रेक्षक आणि प्रेक्षक तुडुंब गर्दी या मैदानाकडे वळताना पाहायला मिळेल. जसं जसं संध्याकाळचं सत्र होईल अगदी मग चारी बाजूला प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळतील. टाइम अलर्ट केलं गेलंय. अजून या 5 मिनिटांचा खेळ बाकी आहे. अंतिम षटकात गोलंदाजी मार्कवर संदीप या गोलंदाजाचा वापर करण्यात आलाय. चला वेळ कमी घ्यायचंय. कोपरखैरणे टीम आपल्याला विनंती असेल कोणत्याही प्रकारची टीम मीटिंग घ्यायची नाही. मॅच लगेचच चालू करायची आहे. खूप चांगली मॅच पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल आणि 27 ची गरज. इथून आज चांगला खेळ करावा लागेल. फलंदाज अभयला. बिगेटचा प्रयत्न, मात्र चेंडू सिंगल साठी गोष्टी क्षेत्राकडे वळताना पाहायला मिळतो. एकच धाव आणि या एकेरीच्या धावाने आता मात्र काहीच फरक पडणार नाही. आता या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर 4 षटकार ठोकत 1 चौकार ठोकत हा मॅच फिनिश करावी लागेल. 5 बॉल आणि 26 ची गरज. हा बॉल निर्णायक आहे कोपरखैरणे टीम साठी. बिग हिटचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे धावतोय. अप्रतिम झेल टिपला गेलाय. अब बॅक टू दगाउट. धक्का नंबर लागतो टीम कराबेला. दुसरा. संदीप विकेट प्राप्त करत असताना चांगली गोलंदाजी होत असताना पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. 3ऱ्या षटकात कलाटने लवरण षटक पाहायला मिळालं ते धीरजचं आणि या धीरजने या मॅच मध्ये पुनरागमन करून दिलंय. एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. योगेशला 4थ्या क्रमांकावर योगेशला प्राचारण करण्यात आलंय. चांगली फटकेबाजी पाहायला मिळते, गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाजीची चुणूक मैदानाच्या आतमध्ये
पाहायला मिळाले. एक दिग्गज संघ भरणारा संघ आज मात्र कुठेतरी ढासळलाय. ज्या फटक्यांची नितांत गरज होती ते फटके आता मात्र येताना पाहायला मिळाले नाही. उशिराने मात्र मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. योगेशच्या बॅट मध्ये येतोय पहिला षटकार आणि या 6च्या माध्यमातून धावफलक जाऊन पोहोचलाय तो 38 या धावसंख्येवर. एखादा खराब बॉल आला तर अगदी अशाच पद्धतीचा फटके आले योगेशच्या बॅट मधून तर या मॅच मध्ये कमबॅक करू शकेल टीम करावे. मात्र गोलंदाजी देखील संदीपची चांगली पाहायला मिळतोय. पुढचा बॉल संदीपचा ओव्हर द विकेट करून मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात चेंडू चाललाय जमीन लगतचा फटका दणदण करत. 2 बॉल आणि 20 ची गरज. अंतर खूप मोठा आहे. आता मात्र अंतर कमी करत असताना योगेश खेळाडू 2 बॉल आणि 20 ची गरज. औपचारिकता शिल्लक या मॅच मध्ये. इथे मात्र यष्टा उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज होईल योगेश बाद. धक्का नंबर लागतो टीमला योगेशच्या स्वरूपात. 3रा फलंदाज बाद. पकड मजबूत केले टीम कोपरखैरनेने. नेक्स्ट मॅच साठी लगेच टॉस साठी यायचंय. 1 बॉल आणि 20 ची गरज. चला लगेच टॉस साठी यायचंय. दिबा कोलीवाडा नेक्स्ट मॅच साठी रिपोर्टिंग करायची. घनसोली विरोधात सानपाडा. आपली देखील उपस्थिती लगेचच दाखवायची आहे. अंतिम बॉल या षटकातील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथून अंतर कमी करेल का? अजून या 1 बॉल आणि 20 ची गरज. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहेत मात्र 20 धावांच्या फरकाने हा सामना जिंकलाय टीम कोपरखैरनेने. वेल प्लेड बॉयज. हार्ड लक टीम करावे या स्पर्धेमध्ये.